रंजक मराठी एंटरटेनमेंटचे पुढील अपडेट पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्ते मित्रांनो, सुंदर मनामध्ये भरली या मालिकेच्या होणाऱ्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आबासाहेब सकाळी सकाळी पेपर वाचत असतात। पेपर वाचत असताना त्यांना आमदार सर्जेराव उर्फ आबासाहेब निंबाळकर यांच्या घरी चोरी झाली अशी बातमी वाचायला मिळते। अशी बातमी वाचल्यानंतर आबांना खूप मोठा धक्का बसतो। तितक्यात त्यांचा फोन वाजायला लागतो। त्यांच्या पार्टीतील राजकारणी लोक त्यांना फोन लावून चोरीविषयी विचारतात। तेव्हा आबा म्हणतात, आमच्या घरी चोरी वगैरे काही झालेली नाही, प्रेसवाल्यांना काही काम नसते, उगाचच खोट्या बातम्या छापून आणतात आणि आबा फोन ठेवून देतात। तितक्यात तिथे दौलत येतो आणि कल्प्याला चहा आणायला सांगतो। दौलतवर आबा खूप चिडतात आणि बातमी छापून आलेला पेपर त्याच्या तोंडावर मारतात। दौलतसुद्धा पेपरवर आलेली बातमी वाचतो। तेव्हा दौलतला आबासाहेब म्हणतात, बघितलं ना, तुमची अक्कल आता राजकारणात खळबळ करणार, सगळे आपल्याला विचारणार कसले हार्ड डिस्क कसले कागदपत्रे हरवले आहेत, मग काय उत्तर देणार सगळ्यांना। तर इकडे सज्जनराव सर्वांना पेपरमध्ये आलेली बातमी वाचून दाखवतो। तेव्हा आभ्या म्हणतो, आता दौलतच्या डोक्याने विचार केला पाहिजे। पण आभ्याला यमके म्हणतात, दौलतला कुठे डोकं, आपण आबासाहेबांच्या डोक्याने विचार केला पाहिजे। तेव्हा आभ्यासुद्धा म्हणतो, बरोबर आहे, मुख्य सूत्रधार तर आबासाहेबच आहेत। तेव्हा यमके म्हणतात, फक्त दौलतलाच नाही तर आबासाहेबांना पण शिक्षा झाली पाहिजे। तेव्हा आशुदादा म्हणतो, आणि माझ्या बायकोला मला पण शिक्षा झालीच पाहिजे। तेव्हा लतिका म्हणते, आता आपण फक्त विचार करून उपयोग नाही तर कृती पण केली पाहिजे। त्याविषयी सगळेजण विचार करत असतात। तर इकडे कल्प्या आबांना व दौलतला सांगतो, अक्कासाहेबांना खूप ताप आला आहे। तेव्हा दौलत म्हणतो, मग गोळी घाल त्यांना। तेव्हा आबा दौलतला म्हणतात, जरा थंड घ्या, आता आपल्याला स्टेप बाय स्टेप जायला पाहिजे, आणि म्हणतात, नाम्याच्या जमिनीचे प्रकरण जरा होल्डवर ठेवा, आणि त्याला सांगतात, 2-4 दिवस तू गावात दिसू नको, त्याचबरोबर खोट्या सह्या करणारा नामदेवला पण गायब करा, गावात दिसता कामा नये असा आबा दौलतला हुकूम देतात। तर दुसरीकडे आपण पाहणार आहोत की आशुदादा आणि विक्या नकली सह्या करणाऱ्या माणसाचा म्हणजेच नामदेवचा पाठलाग करत असतात, आणि आभ्या त्या माणसाला मध्येच गाडी आणतो आणि अडवतो। तेव्हा लगेचच आशु व विक्या त्या माणसाला बेशुद्ध करून गाडीत टाकून घेऊन जातात। तर इकडे दौलत त्याच्या गुंडांना नामदेवचा फोटो दाखवून सांगतो की ह्याला पटकन उचलून आणायचे। तर इकडे लतिकाला आप्पांचा फोन येतो। तेव्हा लतिका त्यांना म्हणते, आप्पा मी आणते तुमची औषधं, काळजी करू नका। तर इकडे अक्कासाहेबांना खूप त्रास होत असतो। तेव्हा दौलत म्हणतो, ह्या लई वळतात, जीव जायचा यांचा घरीच, आपण यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचं का। तेव्हा आबा म्हणतात, ह्यांना ॲडमिट केले तर आपल्याला डोमेस्टिक व्हायलन्सची केस लागेल। दौलत म्हणतो, मग काय करायचं यांचं। तेव्हा आबा म्हणतात, एवढी काही काळजी करायची गरज नाही, एवढं काही सिरियस नाही आहे, मी डॉक्टरांना फोन करतो, मुख्य औषधं घेऊन येईन त्यांना, असं बोलून आबा तिथून निघून जातात। इकडे आभ्या लतिकाला फोन लावून सांगतो, झालं आपलं काम व्यवस्थित, आणि लतिका आभ्याला सांगते, मी आप्पांसाठी औषधं आणते। तर इकडे आभ्या, विक्या, आशुदादा आणि सज्जनराव एकत्र जमलेले असतात, आणि सज्जन म्हणतो, तो नामदेव आहे तरी कुठं आहे। तेव्हा आभ्या म्हणतो, आहे, सेफ आहे, सगळं काही ठीक करतील, MK साहेब सगळं मॅनेज करतील। तेव्हा आशुदादा म्हणतो, खूप मोठा टप्पा पार केला आहे आपण। तेव्हा सज्जनराव आभ्याला म्हणतात, पण हार्ड डिस्कमध्ये फुटेज नक्की असतील ना। तेव्हा आभ्या म्हणतो, वकिलांचा फोन आल्यावरच ते आपल्याला समजेल। तेव्हा सज्जनराव म्हणतात, आपल्याला जे काही करायचे आहे ना ते कायदेशीर पद्धतीनेच करायला हवे। तेव्हा आभ्या सज्जनरावांना म्हणतो, अक्कासाहेबांविषयी काही माहिती काढता येईल का तुम्हाला। सज्जनराव म्हणतात, का बरं, ती कशासाठी। तेव्हा आभ्या म्हणतो, काही नाही, आपल्या आईसारखे वाटतात त्या मला जरा, आणि त्यांची मला खूप काळजी वाटते सध्या। सज्जन म्हणतो, बरे ठीक आहे, मी करतो चौकशी। इकडे दौलत अक्कासाहेबांवर खूप चिडलेला असतो आणि म्हणतो, कशाला शहाणपणा केला, पाहिलं ना काय झालं तुमचं। अक्कासाहेब म्हणतात, देव आहे ना, तो करेल माझी मदत। तेव्हा दौलत त्यांना म्हणतो, तुम्ही तुमची हिंमतच नाही धरू शकणार। तर इकडे लतिका गोळ्या आणायला जाताना मध्येच तिला कल्प्या आणि मुक्या गप्पा मारताना दिसतात, म्हणून लतिका त्यांच्यापाशी जाऊन त्यांचा पाठलाग करायला लागते। तर कल्प्या आणि मुक्या बोलत असतात की अक्कासाहेबांना आबासाहेबांनी पट्ट्यांनी खूप मारले आहेत, बिचाऱ्या खूप आजारी आहेत आणि खूप इवळत आहे। हे ऐकल्यानंतर लतिकाला मात्र खूप आश्चर्य वाटते। त्यानंतर लतिका पुन्हा ते जिथं जिथं जातील त्यांच्या मागे जायला लागते।
तर ते दोघं जण मेडिकलमध्ये उभा असतात. तेवढ्यात त्यांना दौलतचा फोन येतो आणि दौलत त्यांना विचारत असतात, झालं का आपलं काम? त्यावेळेस कल्प्या आणि मुखिया म्हणतात, नाही ना, आम्ही आहे ना अक्कासाहेबांची औषधं घेण्यासाठी मेडिकलमध्ये आलो आहोत. त्यावेळेस दौलत त्यांना म्हणतो, अक्कासाहेबांची औषधं वगैरे काय आणायची नाहीत, त्यांना मरू देत, तसंच आपलं काम झालं पाहिजे, लवकरात लवकर आपल्याला नामदेवला पकडून आणलं पाहिजे, तुम्ही औषधं वगैरे काही घेऊ नका, असं म्हणून दौलत फोन ठेवून देतात. आणि कल्प्या आणि मुखिया एकमेकांशी बोलतात की शेठ खूप चिडलेले आहेत, त्यांनी औषधं नका आणू म्हणून सांगितलं आहे आणि आपल्याला लवकरात लवकर नामदेवला पकडून आणायला त्यांनी सांगितलं आहे. असं बोलून कल्प्या आणि मुखिया अक्कासाहेबांची औषधं घेतच नाहीत. ती औषधं तिथंच मेडिकलमध्ये ठेवून ते दोघं निघून जातात. आणि हा जो सगळा प्रकार आहे ती लतिका पाहत असते. लतिका लगेच त्या मेडिकलमध्ये जाते आणि मेडिकलवाल्यांना विचारते की हे दोघं जे आत्ता औषधं घेत होते ती औषधं हीच आहेत का? तो मेडिकलवाला म्हणतो, हो, ही ती औषधं हीच आहेत. त्यावेळेस लतिका मेडिकलवाल्यांना पैसे देते आणि अक्कासाहेबांची औषधं घेते. तर आता नंतर लतिका ती औषधं घेऊन अक्कासाहेबांच्या घरी पोहोचणार आहे. तसेच 12 जानेवारीच्या भागामध्ये सुंदर मनामध्ये भरले या मालिकेमध्ये काय होणार आहे हे पाहण्यासाठी तुम्ही आमच्या रंजक मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.